नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीमधील काही धड्यांचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा आता पाठ पहिला, इतिहासाची साधने। बघा आता पहिला प्रश्न, भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी ढोबळमानाने इसवी सन 9व्या शतकापासून ते 18व्या शतकाअखेरपर्यंत मानला जातो। बघा आता खालील इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे: 1. भौतिक साधने, 2. लिखित साधने, 3. मौखिक साधने। असे इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण 3 प्रकारांमध्ये आहे। तर आपण ते सविस्तरपणे आता खालील बघू। बघा आता 1. भौतिक साधने। आता इतिहासाची भौतिक साधने कोणती? तर बघा, किल्ले, स्मारके, ताम्रपट, नाणी, शिलालेख, लेणी, इमारती इत्यादी हे भौतिक साधने आहेत, बरोबर। चला खालील प्रश्न बघा। आता भौतिक साधनामध्ये रिकामी जागा महत्त्वपूर्ण स्थान आहे, तर ते आहे किल्ल्यांचे स्थान महत्त्वाचे आहे। पुढील किल्ल्याचे काही महत्त्वाचे प्रकार बघा। आता गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग, भुईकोट हे किल्ल्याचे प्रकार आहेत। उदाहरण बघा आता गिरिदुर्ग: प्रतापगड, पन्हाळगड, विशाळगड, रायगड, सज्जनगड अशा अजून बरेचसे गिरिदुर्ग आहे मित्रांनो, पण तुम्हाला उदाहरण म्हणून मी इथे दिलेलं आहे। त्याच्यानंतर बघा आता जलदुर्ग: सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, अर्नाळा, मुरुड जंजिरा आणि लालबाग। वनदुर्ग: वासोटा, त्यालाच व्याघ्रगड असे म्हणतात आणि हा साताऱ्यामध्ये आहे। भुईकोट किल्ला बघा आता देवगड, नळदुर्ग, परांडा किल्ला, बेलापूरचा किल्ला, आंबोळगड, कनकदुर्ग, बाणकोट किल्ला, कोरनाई किल्ला, त्याच्यानंतर सोलापूरचा भुईकोट किल्ला, उदगीरचा भुईकोट किल्ला, अहमदनगरचा भुईकोट किल्ला आणि धरमवीरगड किल्ला असे हे भुईकोट किल्ले आहेत। त्याच्यानंतर आता खाली बघा, हे स्मारकामध्ये कोणती भौतिक साधने असतात? तर स्मारकामध्ये समाधी, कबर, वीरगळ असे हे भौतिक साधने आहेत। त्याच्यानंतर आता इमारतीमधील भौतिक साधने कोणती असतात ते बघा। आता राजवाडे, मंत्री निवास, राणीवास आणि सामान्य माणसांची घरे ही इमारतीमधली भौतिक साधने आहेत। सम्राट अकबराच्या नाण्यावर कोणाचे चित्र होते? तर राम सीतेचे चित्र होते। हैदर अलीच्या नाण्यावर शिवपार्वतीच्या प्रतिमा होत्या। पेशव्याच्या नाण्यावर कोणत्या भाषेचा वापर होत असे? तर तो होत असे अरेबिक आणि पर्शियन भाषेचा। इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा कोणता मानला जातो? तर तो जातो शिलालेखाचा। तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात। आता खालील बघा लिखित साधने। त्या काळातील देवनागरी, अरबियन, पर्शियन, मोडी लिपीची वळणे, विविध भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सण समारंभ या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने म्हणतात मित्रांनो, हे लक्षात ठेवा। तर आता आपण लिखित साधने खालीलप्रमाणे पाहू। बघा आता राजदरबारातील कामकाजांची कागदपत्रे, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्रे, त्यानंतर वंशावळी, शकावली, त्यानंतर पत्रव्यवहार, खलिते, बखरी, तवारीख आणि तसेच परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने असे ही लिखित साधने आहेत। आता खालील माहिती पाहू आपण। कोणते परकीय प्रवासी भारतात येऊन त्यांनी आपली प्रवास वर्णने लिहिली? तर अल्बुरिन, इब्न बतुता आणि निकोलस यांनी प्रवास वर्णने लिहिलेली आहेत। तर खालील माहिती बघा। आता संस्कृत भाषेत
श्री शिवभारत हे शिवचरित्र कोणी लिहिले? तर ते लिहिले कवी परमानंद यांनी. खालील तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम. तवारीख कोणी लिहिल्या होत्या? तर ती लिहिल्या होत्या अलबरुनी, झियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर आणि भीमसेन सक्सेना यांनी लिहिल्या होत्या. बखार म्हणजे काय? तर ते महाराष्ट्रातील निर्माण झालेल्या इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे, हेही लक्षात ठेवावं. आता खालील काही बखर पाहूया आपण. महाकवयित्रीची बखर, सभासद बखर, 51 कलमी बखर, चिवर्णसाची बखर आणि भाऊसाहेबांची बखर ही काही बखरी आहेत. आता मौखिक साधने. मौखिक साधने कोणकोणते आहेत? तर ते खालीलप्रमाणे बघा. लोकगीत, कथा, म्हणी, मिथके, गाथा, श्लोक, अभंग आणि पोवाडे हे मौखिक साधने आहेत. आता आपण पाठ पहिला आपला संपलेला आहे. आता आपण बघूया पाठ दुसरा, शिवपूर्वकालीन भारत. आता खालील बघा. आता आपले या काळात भारतामध्ये विविध राजसत्ता अस्तित्वात आल्या होत्या, त्याबाबत माहिती खालीलप्रमाणे आपण बघूया. आता चला, तर आता आपला पहिला प्रश्न असणार आहे दुसऱ्या धड्यातला. 8व्या शतकातील बंगालमधील एक प्रसिद्ध घराणे कोण होते? तर ते पाल घराणे होते. पुढील, मध्य भारतात कोणकोणत्या ठिकाणी गुर्जर प्रतिहार सत्तेने आपल्या सत्तेचा विस्तार केला होता? तर तो केला होता आंध्रा, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनौज आणि गुजरात. पुढील प्रश्न, उत्तर भारतातील राजपूत घराण्यामध्ये कोणती घराणे महत्त्वाची होती? तर ती होती गहाडवाल घराणे आणि परमार घराणे. खालील माहिती. राजपूतापैकी चव्हाण घराण्यातील कोणता राजा पराक्रमी होता? तर तो होता पृथ्वीराज चव्हाण. त्यानंतर तराई येथील पहिले युद्ध रिकामी जागा या दोघात झाले, तर ते झाले पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध मोहम्मद घोरी. त्यानंतर तराईच्या पहिल्या युद्धात कोणाचा पराभव झाला? तर झाला मोहम्मद घोरीचा. पुढील, तराईच्या दुसऱ्या युद्धात मोहम्मद घोरीने कोणाचा पराभव केला? तर तो केला पृथ्वीराज चव्हाण यांचा. हे लक्षात ठेवा. म्हणजे तराईच्या पहिल्या युद्धात कोणाचा पराभव झाला? तर मोहम्मद घोरीचा. आणि तराईच्या दुसऱ्या युद्धात कोणाचा पराभव झाला? तर पृथ्वीराज चव्हाणचा. आणि तो कोणी केला? मोहम्मद घोरीने केला. हे लक्षात ठेवा. आता खालील, तमिळनाडूतील कोणते घराणे होते? तर ते होते चोळ घराणे. चोळ घराण्यातील कोणते राजे महत्त्वाचे होते? तर ते होते राजराज पहिला, राणी राजेंद्र पहिला हे महत्त्वाचे होते. खालील, चोळांनी आरमाराच्या जोरावर कोणते प्रदेश जिंकले होते? तर ते जिंकले होते मालदीव आणि श्रीलंका. मालदीव आणि श्रीलंका. खालील माहिती बघा मित्रांनो. खालील, कर्नाटकातील कोणते घराणे होते? तर ते होयसळ घराणे होते. होयसळ घराण्यातील कोणत्या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला होता? तर तो होता विष्णुवर्धन. खालील बघा. आता महाराष्ट्रातील घराणे. राष्ट्रकूट घराणे. महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा यांच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कुठपर्यंत पसरली होती? तर ती पसरली होती कनौजपासून ते रामेश्वरपर्यंत पसरलेली होती. खालील बघू आपण आता माहिती. राष्ट्रकूट घराण्यातील कोणत्या राजाने अलाहाबादपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला होता? तर तो कृष्ण तिसरा याने. खालील माहिती बघा. आता पश्चिम महाराष्ट्रात कोणती 3 घराणी उदयास आली होती? तर ती शिलाहाराची घराणी होती. शिलाहाराची 3 घराणे कोणती? खालीलप्रमाणे पाहूया आपण. पहिले घराणे उत्तर कोकणात, ते होते ठाणे आणि रायगड येथे. दुसरे घराणे दक्षिण कोकणात आणि तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगावचा काही भाग. संपूर्ण बेळगाव नव्हतं मित्रांनो, पण काही बेळगावचा भागामध्ये शिलाहाराच्या तिसऱ्या घराण्याची सत्ता
होती. खालील माहिती बघा आता. शिवपूर्व काळातील शेवटचा वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट. यादव घराण्यातील भिल्लम पाचवा यांची राजधानी कोणती होती? तर ती देवगिरी होती, औरंगाबाद जवळ. भिल्लम पाचवा यांनी कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार केला होता त्यांचा. तर आता खालील यादवाचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्णकाळच मानला जातो. या यादवाच्या काळात मित्रांनो महाराष्ट्रात काय झालं तर महानुभाव आणि वारकरी या संप्रदायाचा उदय झाला होता. म्हणून यादवाचा काळ हा सुवर्णकाळ असा मानला जातो, हे लक्षात ठेवावं. आता खालील माहिती आपण पाहूया. आता घराणे बघा. बंगालमधील पाल घराणे, उत्तर भारतातील गढ़वाल घराणे, तसेच परमार घराणे, तामिळनाडूतील चोळ घराणे, कर्नाटकातील होयसळ घराणे, महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराणे, पश्चिम महाराष्ट्रातील शिलाहार घराणे आणि महाराष्ट्रातील शेवटचे घराणे ते म्हणजे यादव घराणे. हे लक्षात असू द्या. आता मित्रांनो आपण खालील बघूया वायव्येकडील आक्रमणे. वायव्येकडील आक्रमणे पाहणार आहोत. या दरम्यानच्या काळात मध्य पूर्व अरब सत्तेचा उदय झाला होता. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळाले आणि पुढील 8व्या शतकामध्ये कोणत्या अरब सेनान्यांनी सिंध प्रांतावर स्वारी केली? तर ती केली होती मोहम्मद बिन कासिम यांनी. पुढील पहा. इसवी सन 11व्या शतकात भारतावर तुर्कांची आक्रमणे होऊ लागली. त्यांनी आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत ते आले होते मित्रांनो. खालील माहिती बघा आता. गझनीचा सुलतान मोहम्मद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या आणि त्याने मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील मंदिरे लुटली. खालील बख्तर खलजीने नालंदा विद्यापीठातील ग्रंथालय जाळले होते मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता पुढील माहिती पाहूया आपण. उत्तरेतील सुलतानशाही. सन 1175 ते 1178 मध्ये अफगाणिस्तानातील कोणत्या सुलतानाने भारतावर आक्रमण केले? तर तो होता सुलतान मुहम्मद घोरी. खालील माहिती. मुहम्मद घोरीने भारतातील जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी कोणाची नेमणूक केली? तर ती केली होती कुतुबुद्दीन ऐबक यांची. खालील मुहम्मद घोरीचा मृत्यू 1206 मध्ये झाला होता. सुलतानशाहीचा शेवटचा सुलतान कोण होता? इब्राहिम लोधी हा होता. कुतुबुद्दीन ऐबकचा मृत्यू 1210 मध्ये झाला, हे पण लक्षात ठेवा. खालील माहिती पाहू आपण आता. विजयनगराचे राज्य. दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलक यांच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव होऊन कोणते दोन प्रबळ राज्य उदयास आली होती? तर ती आली होती एक विजयनगर आणि दुसरं बहमनी. ही दोन राज्य उदयास आली होती. पुढील माहिती. इ. 1336 मध्ये विजयनगरचे राज्य कोणी स्थापन केले होते? तर ते केले होते हरिहर व बुक हे दोघे भाऊ होते मित्रांनो. हे दोघी भावांनी विजयनगराचे राज्य स्थापन केले होते 1336 मध्ये. पुढील माहिती. आजच्या कर्नाटकातील हंपी ही या राज्याची राजधानी होती, म्हणजे विजयनगरची. विजयनगरचा पहिला राजा कोण होता? तर तो होता हरिहर. आता पुढील माहिती पाहूया आपण. कृष्णदेवराय समंदरबाद. त्यांचा मृत्यू झाला होता 1530 मध्ये. एक कृष्णदेवराय विजयनगराच्या गादीवर केव्हा आले? तर ते 1509 मध्ये. कृष्णदेवराय यांनी कोणता प्रदेश जिंकून आपल्या राज्यात जोडला होता? तर विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकले होते.
पुढील, कृष्णदेवरायांच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य कुठपर्यंत पसरलेले होते? तर ते पसरले होते पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत आणि उत्तरेस रायपूर द्वापासून तर दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत. पुढील माहिती बघा आता. कृष्णदेवराय यांनी तेलुगू भाषेमध्ये राजनीतीविषयक कोणता ग्रंथ लिहिला? कोणता होता? अमुक्त माल्यदा. आता खालील माहिती. कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये कोणती 1000 मंदिरांचे बांधकाम झाले? तर राम मंदिर आणि विठ्ठलाचे मंदिर. पुढील, आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एका बाजूने आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि बरीदशाही तर दुसऱ्या बाजूने विजयनगरचा राजा रामराय यांच्यात इसवी सन 1565मध्ये लढाई झाली. या लढाईत विजयनगरचा राजा रामराय यांचा पराभव झाला. यानंतर विजयनगरचे राज्य संपुष्टात आले. खालील माहिती पहा आता. बहमनी राज्य. मोहम्मद तुघलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी कोणी बंड केले? तर ते दक्षिणमध्ये सरदारांनी केले होते. दक्षिण सरदाराचा प्रमुख कोण होता? तर तो होता हसन गंगू. पुढील माहिती. हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला आणि इसवी सन 1347मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आणले. यास बहमनी राज्य असे म्हटले जाते. आता खालील माहिती. बहमनी राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू झाला आणि बहमनी राज्याची राजधानी हसन गंगूने कुठे स्थापन केली? तर ती स्थापन केली गुलबर्गा, कर्नाटकमध्ये. हे लक्षात ठेवा. पुढील माहिती बघूया आपण आता. पुढील माहिती. महमूद गवान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर व उत्तम प्रशासक होता. पुढील, बहमनी राज्यात आर्थिक सामर्थ्य कोणी प्राप्त करून दिले? तर ते महमूद गवान यांनी. सैन्यांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. ती कोणी केली? महमूद गवानांनी. पुढील, जमीन महसूल व्यवस्था सुधारणा केली. आणि पुढील, अरब व फारसी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी त्यांनी कुठे मदरसा स्थापन केली? तर ती बिदर येथे मदरसा स्थापन केली होती. आता खालील माहिती आपण बघूया. बहमनी सरदारामध्ये गडबाजी वाढीस लागली. विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे विघटन झाले. त्यातून 5 राज्याची शकले निर्माण झाली. तर ती खालीलप्रमाणे. बघा आता. बहमनी राज्यातून कोणती 5 राज्याची निर्मिती झालेली आहे? तर बघा. 1 वराडाची इमादशाही, बिदरची बिरदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही असे हे बहमनी राज्यापासून 5 राज्ये निर्माण झाली होती. आता खालील बघू आपण मुघलांची सत्ता. इसवी सन 1526मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली आणि तेथे मुघलशाही सत्ता स्थापन झाली होती. त्यामधील आता पाहूया आपण बाबर. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? तर तो बाबर होता. खालील माहिती. बाबर मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेल्या रिकामी जागा राजा होता. तर तो फरघाना राज्याचा होता. तो राजा होता फरघाना राज्याचा. भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबरला कोणी निमंत्रण केले? तर ते केले होते दौलत खान यांनी. तो पंजाब प्रांतांचा होता. लक्षात ठेवा. खालील माहिती बघूया आता आपण. 21 एप्रिल 1526मध्ये या दिवशी पानिपत या ठिकाणी कोणाची लढाई झाली? तर बाबर आणि इब्राहिम लोदी इथले.
लोधीचा पराभव झाला या लढाईमध्ये आणि बाबर जिंकला होता. हीच पानिपतची पहिली लढाई समजावी मित्रांनो. तर पानिपतची पहिली लढाई कधी समजायची आपण मग 21 एप्रिल 1526मध्ये. आता खालील माहिती. बाबर आणि मेवाडचे राणासंग यांच्यामध्ये कुठे लढाई झाली, तर खानवा येथे राणासंगचा पराभव झाला होता मित्रांनो. आणि नंतर बाबरचा मृत्यू 1530मध्ये झाला होता, हेही लक्षात असावं. आता महाराणा प्रताप उदयसिंगाच्या मृत्यूनंतर मेवाडच्या गादीवर कोण बसले, तर ते महाराणा प्रताप बसले होते. महाराणा प्रताप हे पराक्रम, शौर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणामुळे ते इतिहासात अजरामर आहेत मित्रांनो, लक्षात असू द्या. बघा आता चांद बीबी. इसवी सन 1595मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला आणि किल्ल्याला पूर्ण वेढा दिला होता. निजामांची कर्तबगार मुलगी चांद बीबी मोठ्या हिमतीने लढली, परंतु सरदारामध्ये दुहेरी निर्माण झाल्यामुळे चांद बीबीस ठार मारले गेले. निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलाच्या ताब्यात आले होते मित्रांनो. आता खालील माहिती आपण पाहूया. राणी दुर्गावती. चंदेल राजपुताच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवांची राणी झाली. त्यानंतर बघा आता, दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले, पण शरणागती पत्करलेली नाही. आता अकबराने कोणता धर्म स्थापन केला, दीन-ई-इलाही. तर खालील औरंगजेब हा शहाजहान बादशाचा पुत्र होता. वडिलांना स्थानबद्ध करून इसवी सन 1658मध्ये बादशाह झाला. नंतर शहाजहानचा थोरला मुलगा दास शुकोह होता. दास शुकोह धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध होता. त्याने 50हून अधिक संस्कृत उपनिषदांचा फारसी भाषेत अनुवाद केला होता. कोणी केला होता? दारा शुकोह यांनी. पुढील माहिती. आता औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीत कोणते साम्राज्य जिंकून घेतले होते आणि त्याच्या साम्राज्याला ते जोडले होते, तर पूर्वेकडील आसाम, दक्षिणेतील विजयपूरची आदिलशाही आणि गोळकोंड्याची कुतुबशाही हे त्यांनी जिंकले होते आणि आपल्या साम्राज्यामध्ये त्यांनी जोडले होते. खाली आता ओमानसी संघर्ष. इसवी सनाच्या 13व्या शतकात शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले आणि त्यांनी तेथे आपले राज्य स्थापन केले होते. स्थानिक लोक या लोकांना आहोम म्हणत. औरंगजेबाचा आहोमाचा दीर्घकाळ संघर्ष झाला. तर कोणाच्या नेतृत्वाखाली आहोम संघटित झाले होते, तर ते गदाधर सिंग यांच्या नेतृत्वाखाली. पुढील माहिती. खालील कोणत्या आहोम संघटनेला सेनानीने मुघलाविरुद्ध तीव्र संघर्ष केला, तर लाच्छित बडफुकन यांनी. शिखाचे नववे गुरु तेग बहादर होते. औरंगजेबाच्या सहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध कोणी तीव्र नापसंती दर्शवली, तर ती दर्शवली होती गुरु तेग बहादूर यांनी. औरंगजेबाने त्यांना कैद करून त्यांना 1675मध्ये त्यांचा शिरच्छेद केला. त्यानंतर गुरु तेग बहादर नंतर कोण शिखांचे गुरु झाले, तर गुरु गोविंद सिंग. लढाऊ शीख तरुणांनी एक कोणते दल उभे केले, तर खालसा दल. खालसा दलाचे प्रमुख केंद्र कुठे होते, तर ते आनंदपुरम. गुरु गोविंद सिंग दक्षिणेत आले आणि इसवी सन 1708मध्ये नांदेड मुक्कामी त्यांच्यावर हल्ला झाला. पुढे त्यातच त्यांचे निधन झाले. आता खालील माहिती पाहू आपण. मराठ्यांशी संघर्ष.
तर मित्रांनो, महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली होती. त्यांना स्वराज्य स्थापन करण्यास या प्रयत्नामध्ये इतर शत्रूंबरोबर मुघलांशी संघर्ष करावा लागला. पुढील माहिती बघू आता. गोंडवांची राणी दुर्गावती, उदयसिंगचा पुत्र महाराणा प्रताप, मुघल सत्तेचा संस्थापक बाबर, बहमनी राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू, गुरुदेव सिंग यांनी स्थापन केलेले दल तर खालसा दल, हेही लक्षात ठेवावं. आता आपण पुढील माहिती पाहू. आता आपण पाठ 3 धार्मिक समन्वय बघणार आहोत. बघा आता माहिती पाठ 3ची. भारतीय धर्मजीवनात प्रारंभिक कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांच्यावर विशेष भर होता. मध्ययुगात हे दोन्ही मार्ग मागे पडून भक्ती मार्गास महत्त्व आले. या मार्गास अधिकार भेदाचे फाजील महत्त्व नसल्यामुळे धार्मिक समन्वयाला चालना मिळाली मित्रांनो. आणि त्यामुळे भारतातील वेगवेगळ्या भागात किंवा प्रांतामध्ये स्थानिक परिस्थितीला अनुसरून भक्तिपंथांचे वेगवेगळे आविष्कार आढळून येतात. या पंथांनी संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषेचा अवलंब केला आणि त्यामुळे अशा प्रादेशिक भाषांचा विकासासाठी या धार्मिक चळवळीचा हातभार लागतो मित्रांनो, हे लक्षात असू द्या. तर आता आपण खालील माहिती बघूया. पाहता भक्ती चळवळीचा उगम कोठून झाला होता? तर तो झाला होता दक्षिण भारतातून. कोणत्या चळवळी उदयास आल्या? तर त्या नायनार आणि अळवार भक्ती चळवळी उदयास आल्या होत्या. तर बघा आता, नायनार हे शिवभक्त होते तर अळवार हे विष्णू भक्त होते, हे लक्षात ठेवा. पुढील, शिव आणि विष्णू एकच आहे असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचा प्रयत्नही खूप झाला होता. पण अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा दाखवून कोणत्या मूर्ती मोठ्या प्रमाणात निर्माण केल्या गेल्या? तर त्या केल्या गेल्या होत्या हरिहर, लक्षात ठेवा. खालील माहिती. भक्ती चळवळीतून सर्व स्तरांमधून लोकांना कोणती शिकवण दिली? तर भक्ती चळवळीमधून ईश्वरप्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी शिकवण दिली होती. दक्षिण भारतात कोणी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला होता? तो रामानुज आणि इतर आचार्यांनी केला होता. ईश्वर भेदभाव करीत नाही, ईश्वर सर्वांसाठी आहे असे कोणी सांगितले होते? तर ते रामानुजनी सांगितले होते, हेही लक्षात असू द्या. त्याचप्रमाणे पुढील माहिती बघा. रामानुजच्या शिकवणीचा मोठ्या प्रमाणात प्रभाव उत्तर भारतातही पडला होता. त्याचप्रमाणे उत्तर भारतात भक्तीचे महत्त्व कोणी सांगितले? तर ते सांगितले होते रामानंद यांनी. बघा आता, लक्षात ठेवा, रामानुजच्या शिकवणीचा मोठा प्रभाव कुठे पडला होता? तर तो उत्तर भारतामध्ये. आणि उत्तर भारतात भक्तीचे महत्त्व कोणी सांगितले होते? तर ते सांगितले होते रामानंद यांनी, हे लक्षात ठेवा. आता खालील, संत कबीर हे भक्ती चळवळीचे एक विख्यात संत होते. तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व दिले नाही ते संत कबीरांनी. सत्यालाच ईश्वर कोणी मानले? तर ते संत कबीर यांनी मानले होते. संत कबीरांनी कोणती शिकवण दिली? तर सर्व माणूस एक आहे ही शिकवण दिली होती. संत कबीरांनी जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाहीत. त्याचप्रमाणे हिंदू मुस्लिमांचे ऐक्य कोणाला साध्य करायचे होते? तर ते संत कबीरांना करायचे होते. आता खालील बघा, बंगालमध्ये काय झालं? तर बंगालमध्ये कृष्ण भक्तीचे महत्त्व कोणी सांगितले?
तर ते चैतन्य महाप्रभू यांनी सांगितले होते, हे लक्षात असू द्या. चैतन्य प्रभू यांच्या उपदेशामध्ये रिकामी जागा लोक जातीची आणि पंथाची बंधने ओलांडून लोक भक्ती चळवळीत सहभागी झाले होते. तर ते कुठले? बंगालमधले. आसाममधील कोणत्या व्यक्तीवर चैतन्य महाप्रभू यांचा प्रभाव पडला? तर तो शंकरदेव यांच्यावर. आसाममध्ये कोणी कृष्ण भक्तीचा प्रसार केला? तर तो शंकरदेव यांनी केला होता आसाममध्ये. खालील माहिती पाहता. गुजरात. नरसिंह मेहता हे कोणाचे भक्त होते? तर ते कृष्ण भक्त होते. संत नरसिंह मेहता यांनी लोकांना कोणता संदेश दिला? तर समतेचा संदेश दिला. गुजराती आद्य कवी कोणाला मानतात? तर ते संत नरसिंह मेहता यांना. गुजराती भाषेचे आद्य कवी नरसिंह मेहता यांना मानतात. खालील माहिती पहा मित्रांनो. संत मीराबाईंनी कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला. संत मीराबाई कोणत्या घराण्यातील होत्या? तर मेवाडच्या घराण्यातील होत्या. संत मीराबाई यांनी कोणत्या भाषेत रचना केली? तर ती राजस्थानी आणि गुजराती भाषेमध्ये रचना केली. भक्तिगीते सहिष्णुता व मानवता यांना संदेश देणारी भक्ती रचना कोणी केली? तर ती संत मीराबाईंनी केली. तसेच संत रोहिदास महाराज यांनी कोणता संदेश दिला? समतेचा व मानवतेचा. तसेच हिंदी साहित्यिक महाकवी सूरदास यांनी कोणते काव्य लिहिले? तर सूरसागर हे लिहिले होते. सूरसागर लिहिले होते. पुढील माहिती बघूया आपण आता. सूरदास यांचा काव्याचा विषय कृष्ण भक्ती होता. कोणत्या मुस्लिम संतांनी लिहिलेले कृष्ण भक्तीची गीते रसाळ होती? तर संत रसखान यांची. रामचरित्र मानस हा ग्रंथ कोणी लिहिला? तर तुलसीदासने लिहिला. आता खालील माहिती बघा परत. खालील कर्नाटक. कर्नाटकात लिंगायत विचारधारेचा प्रसार कोणी केला? महात्मा बसवेश्वरांनी. महात्मा बसवेश्वराचे प्रसिद्ध वचन कोणते? कायकव्य कैलास. आता मित्रांनो खालील माहिती आपण पाहूया. बघा तर खाली मित्रांनो. महानुभाव पंथ. चक्रधारांनी महाराष्ट्रात महानुभाव पंथाची प्रवर्तित केला होता. पुढील महानुभाव पंथ हा कोणत्या भक्तीचा उपदेश करणारा होता? तर कृष्ण भक्तीचा. चक्रधर स्वामी यांचे गुरु कोण होते? तर श्री गोविंद प्रभू होते. खालील माहिती. चक्रधर स्वामी हे समतेचे पुरस्कार करते होते. पुढील महानुभाव पंथाचा प्रसार महाराष्ट्रात प्रामुख्याने कुठं झाला? तर तो झाला विदर्भ आणि मराठवाडा या भागात. त्यानंतर विदर्भातील रुद्रपूर हे या पंथाचे महत्त्वाचे स्थान. महानुभाव पंथ हा पंजाब, अफगाणिस्तान अशा दूरवरच्या प्रदेशापर्यंत पोहोचला होता. आता खालील माहिती पाहू आपण. महानुभाव पंथाच्या अनुयायांनी केलेल्या काही प्रमुख रचना. तर माईभट, लीळाचरित्र, केशवास, सूत्रपाठ सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ. कवयित्री महदंबा यांचा धवळे, दामोदर पंडित, वच्छहारण, भास्कर भट्ट बोरीकर, शिशुपालवध आणि नरेंद्र यांचे रुक्मिणी स्वयंवर. अशा प्रकारे मित्रांनो आपण इयत्ता 7वीमधील 3 पाठाचे पूर्ण प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.